नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीपूर्व यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांच्या तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, कापसाला काय भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरू करूया। सध्या देशांतर्गत कापूस बाजारामध्ये मोठी चढ उतार आणि राज्यानुसार दरामध्ये लक्षणीय तफावत दिसून येत आहे। महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि हरियाणा या प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये दर 6,000 ते 8,000 दरम्यान फिरत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। कापूस बाजारात कोणत्या बाजारपेठेत सर्वाधिक दर मिळाला तसेच राज्यानुसार दरांची स्थिती कशी आहे याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। देशातील कापूस बाजारात आज 8,000 रुपयापासून अधिक दर मिळाला, तर दुसरीकडे किमान दराची पातळी चिंताजनक होती। तर चला तर मग बघूया कोणत्या काय घटक परिणामी ठरू शकतात। सर्वाधिक उच्चांक दर या धोराजी या ठिकाणी मिळालेले 8,105 रुपये। तर इतर उच्चांक दर खरगोना मध्य प्रदेशमध्ये 7,910 रुपये मिळाला। तर तळोजा म्हणजे गुजरातमध्ये 7,900 रुपये। तर सर्वात कमी किमान दर मिळाला आहे धामोदा मध्य प्रदेशमध्ये 2,900 रुपये। तर प्रमुख राज्यामध्ये सर्वसाधारण दराची स्थिती काय आहे? महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि हरियाणा या प्रमुख राज्यामध्ये सर्वाधिक दराचा विचार केला 6,000 ते 7,500 रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिले। तर पहिलं राज्य आहे महाराष्ट्र, या ठिकाणी दर तुलनेने स्थिर आहे। सावनेर बाजारपेठेत दर 6,300 वर स्थिर आहे। तर हरियाणामध्ये उच्च दर आहे, काही बाजारपेठांमध्ये 7,000 पेक्षा अधिक सर्वसाधारण दर मिळाला आहे। तर मध्य प्रदेश आणि गुजरात म्हणजे संमिश्र स्थिर आहे, काही ठिकाणी 8,000 रुपयापर्यंत दर मिळाला आहे। तर धानोरा, खरगोना तर इतर काही ठिकाणी अत्यंत कमी धामोदा या ठिकाणी दर मिळाला आहे। तर महाराष्ट्रातील कापूस दराचे आपण उदाहरण बघूया। सध्या सावनेर बाजारपेठेमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे 6,300, जास्तीत जास्त 6,300 आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे तो आहे 6,300। दरामध्ये मोठी तफावत कापूस बाजारातील अस्थिरता आणि मध्य प्रादेशिक मागणी पुरवठ्यातील फरक स्पष्टपणे दर्शवते। शेतकऱ्यांची पुढील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे। हमीभाव आणि बाजारपेठ। सध्या बाजारभाव नवीन घोषित केलेल्या हमीभावापेक्षा म्हणजेच 1,000 ते 1,500 रुपयांपर्यंत कमी असल्याची चर्चा आहे। कापूस विक्रीचे निर्णय बाजारपेठेतील मागणी पुरवठा आणि स्थानिक दरांचा अभ्यास करून कापूस विक्रीचा निर्णय घ्यावा असे शेतकऱ्यांना आवाहन केलेले आहे। तर सरकारी हस्तक्षेप। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे कापसा उपलब्धतेमुळे चिंता केंद्र सरकारलाही आहे, त्यामुळे भविष्यात सरकारी हस्तक्षेप झाल्यास दरामध्ये अधिक सुधारणा आपल्याला दिसू शकते। तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा। यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।